जय हिंद. मी तानाजी बनसोडे सुबोकर अकॅडमीचा प्रशिक्षक. आज एक व्हिडिओ बनवण्याचं कारण आज एक आपण 100 मीटरचा स्टार्ट आणि 100 मीटरचा फिनिशिंग कशा पद्धतीने करावा आणि 100 मीटरचा स्टार्ट कशा पद्धतीने घ्यावा याबाबत एक आज व्हिडिओ बनवणार आहे. सर्वात महत्वाचं 100 मीटर हा एक इव्हेंट आपल्याला पोलीस भरतीला आहे. तो इव्हेंट 15 मार्कासाठी आहे. मुलांसाठी 11.50 म्हणजे 11 सेकंद 50 मायक्रो सेकंदामध्ये जो मुलगा मारेल त्याला 15 पैकी 15 म्हणजे आउट ऑफ मार्क्स आहेत. आणि ज्या मुलींनी 14 सेकंदामध्ये जी मुलगी 100 मीटर मारेल तिला 15 पैकी 15 मार्क्स. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांच्या चुका होतात. आता ह्याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पण बऱ्याच खाली कमेंट्स आले की सर आम्हाला 100 मीटरचं काय माहिती नाही, 100 मीटरला कसा स्टार्ट घ्यावा, 100 मीटरला कोणते शूज वापरावे, 100 मीटरला किती मीटर गेल्यानंतर कुठलं स्पीड लावावं किंवा कुठं फिनिशिंग असावं किंवा कसं फिनिशिंग कशा पद्धतीने करावं. त्यामुळे एक आज एक व्हिडिओ बनवण्याचं हे कारण असेल. मुळात असं आहे की 100 मीटर हा एक इव्हेंट आहे. फक्त आपल्या डोळ्याची पापणी लवून म्हणजे झाकपूक होईपर्यंत 100 मीटर हा फिनिशिंग होतो आणि 100 मीटर हा इव्हेंट संपणार इव्हेंट आहे. पोलीस भरतीतला सर्वात कमी वेळेचा आणि सर्वात महत्वाचा इव्हेंट म्हणजे हा 100 मीटर हा इव्हेंट आहे. याच्यामध्ये बऱ्याच मुलांच्या चुकी होतात. तुम्हाला एक बेसिक माहिती द्यायची असेल तर कसं असतं, याच्यामध्ये स्टार्ट, मधला भाग आणि फिनिशिंग भाग. तुम्ही स्टार्ट कशा पद्धतीने घेता, कुठून तुमची बॉडी डाऊन पाहिजे, फिनिशिंग कशा पद्धतीने पाहिजे ह्याची आज थोडीफार आपण माहिती देणार आहे. आणि हे सर्व 100 मीटर किंवा गोळाफेक असेल, 1600 मीटर असेल, या तिन्ही पण इव्हेंटला आपण हळूहळू जसं वेळ भेटेल तसं आपण त्याचे व्हिडिओ पण बनवणार आहेत. परंतु आज मुळात की 100 मीटरचा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की बऱ्याच मुलांची एक मानसिकता असते की आपल्याला तर थोडंच अंतर पळायचं आहे, एवढंच अंतर पळायचं, 100 मीटर पळायला किती वेळ लागतो. मग काय पोरं घरात बसून म्हणणार की 100 मीटर आम्ही काय सर असाच आम्ही 10 सेकंदात मारतोय, 8 सेकंदात मारतोय, का तर त्याला माहितीच नसते ना 100 मीटर हा इव्हेंट काय. परंतु सर्वात जास्त पोलीस भरतीला 3 इव्हेंट मधला सर्वात जास्त एफर्ट लावा लागत असेल, सर्वात जास्त प्रॅक्टिस करावं लागत असेल तर हा 100 मीटरचा इव्हेंट आहे. का तर हा शरीराला डिसिप्लिन ठेवून योग्य वर्कआउट करून हा इव्हेंट देण्यासाठी त्याला तेवढं सक्षम बनावं लागतं. आता बरीच असे आहेत की 100 मीटर म्हणजे काय कमी आहे, 5 किलोमीटर म्हणलं का जास्त म्हणतात, 5 किलोमीटर म्हणलं का सर ही लय जास्त पळ लागते, पण 100 मीटर म्हटल्यानंतर काहीच नाहीये. परंतु मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे, 11.50 सेकंदामध्ये जो येईल त्याला 15 पैकी 15 मार्क्स आहेत. परत 12.50 मध्ये येईल, 12.50च्या आतमध्ये येईल त्याला 12 मार्क्स आहेत. म्हणजे तुमचा एका सेकंदाला एक मार्क्स कटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जर योग्य डिसिप्लिन बद्ध राहून एकदम व्यवस्थित स्टार्ट घेऊन व्यवस्थित फिनिशिंग मारायचं आहे. बाकी ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. ह्याचा पण जो काही 100चा जो काय आपण वर्कआउट आहे किंवा 100 मीटर मारण्यासाठी 100 मीटरचं टायमिंग कमी येण्यासाठी कुठला वर्कआउट करायचा आहे, कुठला वर्कआउट घ्यावा लागेल, डाएट कशा पद्धतीचा घ्यावा लागेल ह्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार नाही. सर्वात महत्वाचं की आता बऱ्याच आताच्या भरतीला बघितलं, बऱ्याच जिल्ह्यामध्ये स्पाइक चालली नाहीत. परंतु मी म्हणतो असं की तुम्ही स्पाइकवर प्रॅक्टिस ठेवा, का तर जेणेकरून स्पाइकवर प्रॅक्टिस ठेवण्यानं तुमची योग्य एक स्टेप पडेल आणि योग्य तुमच्या बॉडीला डिसिप्लिन लागेल, आर्म ऍक्शन पण तुमची होईल आणि तुम्हाला फिनिशिंग पण जमेल. आणि जर का ते जमलं का परत तुम्ही साध्या शूज वरती मारलं तरी चालेल किंवा ज्याला शूज न वापरता मारायची सवय आहे त्यानं त्याच्यावरती पण मारेल. परंतु स्पाइक वापरण्याचा एक फायदा आहे की तुम्हाला कमीत कमी स्टेप तर समजेल. जे काय पोरांचे पाय फेगडे पडतायत, काय पोरं कशी पण काय पण चालू आहे त्यांचं, तसं नाही होणार. कमीत कमी तुमचा गोल सर्कल सायकलचं चाक जसं असतं किंवा सायकलचा पायंडल असतो तशा पद्धतीने आपण मारतो, तशा पद्धतीने तुमचा तो पाय पडला पाहिजे. चला आपण पहिल्यांदा स्पाइक कसा घालावा हे शिकूया आणि त्याच्यानंतर 100चा स्टार्ट. ठीक आहे, तर आपण स्पाइकचं बोललो होतो. स्पाइक सुद्धा कशा पद्धतीने घालावा आणि स्पाइक कशा पद्धतीने असावा ह्याचं सुद्धा तुम्हाला माहिती असावी. मित्रांनो बरीच मुलं वेगवेगळ्या कंपनीचे स्पाइक वापरतात. आता ही सुरुवातीला तुम्ही जो पण तुमचा जो शूज आहे, म्हणजे तुम्ही जो रेग्युलर शूज रनिंग करायला वापरता, समजा तुम्ही जर शूज तो 9 नंबरचा वापरत असेल तर त्याच्यापेक्षा एक न साईज कमी असावी. एक न साईज म्हणजे 9 नंबरचा शूज असेल तर तुम्हाला 8 नंबरचा स्पाइक घ्यावा लागेल. का तर आपण स्पाइक हा एकदम तुम्हाला घट्ट बसला पाहिजे. घट्ट म्हणजे समोर चेक करायचं की समोर आपला अंगठा टेकलेला आहे का, पाठीमाग आपली टाच परफेक्ट आहे का, साईडची ही बोट बरोबर बसलेली आहेत का. आणि मुळात काय बरीच मुलं स्पाइकला जसं आपण रेग्युलर शूजला सॉक्स वापरतो तसं बरीच मुलं स्पाइकला सुद्धा सॉक्स वापरतात. परंतु मी असं म्हणतो की कुणीही सॉक्स वापरू नका. त्याचं कारण असं आहे, सॉक्स घातल्यानंतर तुमचा पाय पॅक होतो आणि तुमच्या पायाला ग्रिप लागत नाहीये. म्हणून तुमचा जेवढा पाय मोकळा सोडून तुम्हाला स्पाइक लावता येईल तशा पद्धतीने स्पाइक लावायचा आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे एकदम फिट बसलं पाहिजे, जमलं पाहिजे की आपल्याला बाबा एकदम परफेक्ट बसलेला स्पाइक, ना तो ढिल्ला वाटतोय ना तो आपल्याला अवघडल्यागत वाटतोय, एकदम कम्फर्टेबल बसला पाहिजे. आणि त्याची लेस पण तशाच पद्धतीने पॅक करून ठेवायची. जसं की
तुम्हाला फील झालं पाहिजे आपल्याला की एकदम परफेक्ट स्पाइक बसलेला आहे म्हणून. ठीक आहे. सॉक्स कोणी वापरू नका. सॉक्स वापरल्यानं ग्रीप खरंच घावत नाहीये. जेवढं तुम्ही मोकळ्या पायात स्पाइक लावाल तेवढं मजा आहे आणि तेवढं तुम्हाला एक कॉन्फिडन्स आणि तेवढं पळायला तुम्हाला भारी वाटेल. ट्राय करून बघा, मी सांगतोय म्हणून. ठीक आहे. हा स्पाइक तुम्हाला एकदम परफेक्ट बसला पाहिजे, जेणेकरून तो थोडाही लूज नाही झाला पाहिजे. ठीक आहे. चला आपण आता 100चा स्टार्ट कशा पद्धतीने असावा हे थोडस बघूया. ही तुमची जी लाईन आहे ही तुमची स्टार्ट लाईन आहे. आता ह्याच्यामध्ये बरीच मुलं येत आहेत. काय मुलं गुडघ्यावर हात ठेवून असं बसण्याचा प्रयत्न करतायत, काय मुलं असे आर्म ऍक्शन घेऊन करून पळतायत. असं नाहीये मित्रांनो. तिथे तुम्हाला सेन्सर आहेत. सेन्सर म्हणजे कसे, तुम्हाला इकडे एक आणि इकडे एक असे 2 पोल असणार आहेत आणि वरून तुमच्या सेन्सर असणार आहेत. तुमच्या एक शोल्डरला किंवा चेस्टला तुमच्या सेन्सर त्यांनी चिप बसवले असतील. फिनिशिंगला बी तशाच पद्धतीचं असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय मुलं लाईनला टच उभा राहतात. लाईनला टच उभारणं मी म्हणतो कुणी उभारू नका. लाईनला टच पण नाही उभं राहायचं, लय पाठीमागं पण नाही उभं राहायचं. सर्वात मुद्दा पहिला की तुम्हाला सुरुवातीला कशी स्टेप घ्यायची, कशा पद्धतीने स्टार्टला बसायचं हे शिकवेल मी. सर्वप्रथम यायचं, आपला डावा पाय ठेवायचा. डावा पाय ठेवायचा समोर. जिथं डावा पाय येतोय तिथे एक मार्क करायचं. मार्क ही डावा पाय, इथं तुमचा एक मार्क आला. राईट. त्याच्यानंतर परत उजवा पाय एक क्रॉस टाकायचा. क्रॉस टाकला, परत एक डावा पाय टाकायचा, परत उजवा पाय नॉर्मल क्रॉस टाकायचा ना. अशा पद्धतीनं, या पद्धतीने तुम्हाला एकदम कम्फर्टेबल स्टेप वाटेल. तुम्ही चेक करा, एकदम कम्फर्टेबल स्टेप वाटेल. आणि मुळात तुमच्या स्टार्ट लाईन पासून थोड्याशा अंतरावरती तुम्ही पाठीमागे असावं, जेणेकरून तुमची जी पहिली स्टेप आहे ती छोटी पडली पाहिजे. का तर तुम्हाला पुढे तिथे ग्रिप लागेल. जर पहिल्या स्टेपला तुम्हाला मोठी स्टेप टाकावं लागेल किंवा जर बॉडीची पूर्ण ताकद लावावं लागेल तर तुमच्या पुढच्या स्टेप पडणार नाही. तुम्ही पुढे जाऊन थोडंसं विस्कळीत होणार. ठीक आहे. आपण ट्राय करूया. सर्वप्रथम आता काय मुलं जरी सर अशी स्टेप घेतली तर मग आमची उभा राहायची पद्धत अशी आहे, कुणाची अशी आहे. मी म्हणतो अजिबात करू नका, अजिबात करू नका. तुम्हाला बसायचं आहे स्टार्टला तर बरोबर तुम्ही तुमच्या उजवा हात आणि परत डावा हात, कोण अशा पद्धतीने बसेल, कोण फक्त उजवा हात ठेवूनच फक्त आर्म ऍक्शनला बसेल. मी का पुढे हात ठेवा म्हणतोय, तुमच्या बॉडीतला जेवढं पण वेट आहे तेवढं पूर्णपणे वेट तुमच्या पुढच्या हातावरती पडलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या हातावरती वेट पडतं, ज्यावेळेस पाठीमागून सेट आणि गो आवाज येतो त्यावेळेस एकदम ग्रिप लागतं आपल्याला. झप्प दिशा आपण आपली बॉडी मूव्ह करते आणि पुढे जाण्याला आपल्याला उत्स्फूर्त करते. त्याच्यामुळं पूर्णपणे बॉडी चालवून अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीनं असावा आणि समोर नाही बघायचं, पूर्णपणे खाली झुकून द्यायची बॉडी. जेवढा पण बॉडीचा लोड आहे नकापासून ते पूर्णपणे आपल्या डोक्यापर्यंत, ते समोर जेवढे बोटे ठेवलेत त्याच्यावरती झुकून ठेवायचं. ठीक आहे. समोर लक्ष. एक सुरुवातीला एक स्टार्ट घेतो ना, पुढं ना काय, डिसिप्लिन, पूर्णपणे बॉडीचा लोड पुढं. रेडी सेट गो. चालू केलं. बघितलं असेल तुम्ही आता की मी लगेच अप झालो. अप नाही व्हायचं लगेच. कमीत कमी 20 मीटर आपण रँडमली म्हणजे एक अंदाजे 20 मीटर अंतर घेऊ. गेर जरा थोडं कोण 20 मीटरचा अंदाजे अंतर घेऊ. आणि आता तुम्ही म्हणाल की सर हे 20 मीटर म्हणजे फिनिशिंग आहे का? असं नाहीये. फक्त तुम्हाला सांगतोय कमीत कमी आपली 20 मीटर बॉडी ही डाऊनच असावी. ठीक आहे. समजा अंदाजे आपले 20 मीटर इथं संपले. ठीक आहे. आणि हा तुमचा 100चा एंड आहे हे डोक्यात ठेवायचं. 100चा एंड आहे तोपर्यंत बॉडी अप नाही होणार, डाऊनच राहील. परत एकदा लक्ष ठेवायचं, तुमची बॉडी डाऊन ठेवून तुम्ही रन कराल, 20 मीटर डाऊन ठेवून जाल, तेवढं तुम्हाला पुढे जाऊन सोपं पडेल. सुरुवातीला तुमची बॉडी अप करून तुम्ही पळाला तर ग्रिप नाही गावणार, जरा पण ग्रिप नाही गावणार. रेडी. लक्ष ठेवा. आर्म ऍक्शन झाली पाहिजे, शोल्डर मधून बॉडी एकदम लूज पाहिजे आणि जी पाठीमागचा जो पाय आहे त्याची ही छोटी स्टेप पडली पाहिजे. जर मोठी स्टेप तुम्ही टाकली तर तुम्हाला हा पाय उचलताना लोड येणार आहे, हे लक्षात ठेवा. परत एकदा बघा, मी इथं उभा राहिलोय. ठीक आहे. आणि मी पहिली स्टेप मोठी टाकली. ठीक आहे ना. पाठीमागचा पाय उचलेपर्यंत साईडचा आपला कॉम्पिटिटर कुठे निघून जाईल कळणार पण नाही. त्याच्यामुळं पहिली स्टेप ही छोटी टाकायची. ही पोझिशन पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला तुम्हाला जे काय टाकायचं ते टाका आणि त्याच्याबरोबर तुमची आर्म ऍक्शन झाली पाहिजे, पायाची मुवमेंट झाली पाहिजे. एकदम नॉर्मल दाखवेल. पहिल्यांदा उभा राहिलोय, स्टार्ट घेतलाय, पहिली स्टेप आर्म ऍक्शन, परत गोल, स्विंग स्विंग स्विंग. हे तुम्हाला डाऊन होऊन स्पीडने जायचं. रेडी. लक्ष ठेवा. गो. ह्या
20 मीटरच्या स्टेप वरती आल्यानंतर तुमची बॉडी अप झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तिथून बॉडी अजिबात अप नाही करायची. रेडी? थोडेस काय मुलं आहेत ते कशा पद्धतीने बसतात बघूया आपण. चला, कोण आहे अजून? चल, आधी तुम्ही ही काढून घ्या, तुमचे एक स्टेप काढून घ्या. व्हेरी गुड, बरोबर, ॲक्युरेट, राईट पोझिशन, राईट, गुड. हा, आता ह्या दोघांना बघा आणि ह्या दोघांनाही बघा. ह्या दोघांनी ठरवलंय की आम्हाला ह्या ऍक्शन मध्ये जायचंय, ह्या दोघांनी ठरवलंय की ह्या ऍक्शन मध्ये जायचं. ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं जाऊ शकता, परंतु हितनं स्पीड लागलं पाहिजे. आणि ह्या चारी पण गोष्टी किंवा चारी पण ह्या स्टार्ट जो आहे एकदम प्रॉपर आहे. रेडी? मी स्टार्ट देईल, तुम्हाला समजायचं आहे की 20 मीटरला आपलं काय फिनिशिंग, काय आहे फिनिशिंग. रेडी? जायचं तिथं. रेडी? पुश. व्हेरी गुड. बघा, फिनिशिंग लास्टला 20 मीटर कोण पण जाईल, 70 मीटर बी कोण पण जाईल, शेवटचे 30 मीटर जायला दम पाहिजे. आणि त्या शेवटच्या 30 मीटर साठी आपण प्रॅक्टिस करतोय, लक्षात ठेवा. पहिले 20 मीटर, 70 मीटर आणि 100 मीटर. 70 to 100चा जो मधला आहे ना भाग, त्याच्यासाठी दम पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रॅक्टिस करतो. ज्याला ते जमलं तो टायमिंग मध्ये आला. तुम्हाला आता फिनिशिंगला एक लाईन मारली, फिनिशिंगला सुद्धा कसा तुम्हाला तुमची बॉडी झुकली पाहिजे आणि कसा पाय पडला पाहिजे हेही लक्ष ठेवा. रेडी? थोडस परत एकदा तुम्ही बसा एक स्टार्टला, अजून एक स्टार्ट घेऊया यांच्याकडून. यांचं काय चुकत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करायला हव्या. परंतु तिथं पहिलं स्टॉपवॉच होता, आता काही जिल्ह्यामध्ये आहे स्टॉपवॉच, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये सेन्सर आहेत. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की तुम्हाला एंड जमला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा पोझिशन. व्हेरी गुड. एकदम प्रॉपर डिसिप्लिन मध्ये बसलेत, व्यवस्थित घ्यायचंय. फिनिशिंग तुमचं पुढं असेल, समजा तिथं 20 मीटरची लाईन मारले, परंतु तुम्ही ठरवायचं आहे की ती 100 मीटरचं फिनिशिंग आहे, मला फिनिशिंग पाहिजे. रेडी? पोझिशन. व्हेरी गुड. बघा, पाय नाही मारला अजून, पण 1 नंबर आणि 4 नंबरचं चुकले. पाय मारला पाहिजे. काय मारला पाहिजे? पाय मारला पाहिजे फिनिशिंगला. लक्ष ठेवा फिनिशिंगला. तुमची लाईन दाखवा, ते लाईन तुमची 100च्या फिनिशिंग आहे आणि तिथं तुम्हाला कसं संपवायचं आहे फिनिशिंग ते थोडंसं लक्ष ठेवा. रेडी? आणि मार्क, सेट, गो. क्विक, स्पीडनं हा हा फिनिशिंग झाला पाहिजे तुमचं. जेवढ्या स्पीडनं शेवटी तुम्ही माराल ते फिनिशिंग पाहिजे. आपण काय करतो, आपण आधीच 90 मीटर थोडस स्पीडने गेलेलो असतो, बॉडी लूज असते, आपल्याला एंड दिसतो, मग आपण काय करतो, ही फिनिशिंग आहे. मग काय करतो आपण, समजा ही तुमचं फिनिशिंग आहे, तुम्ही इथं आलाय 95 मीटर पर्यंत, तुम्हाला वाटतं आता फिनिशिंग दिसले, काय नाही, मग आपण इथून सोडतो आणि ही फिनिशिंग आपलं 2 सेकंद कटणार आहेत. किती सेकंद? 2 सेकंद. ही मायक्रो सेकंदची स्पर्धा आहे आणि मायक्रो सेकंदचा इव्हेंट आहे, लक्षात ठेवा. परत एकदा चला रे, चालू बघायचं. मगाची जी चुकला ते आता चुकी नाही. मला तुमचा तो एंड आहे तिथं फिनिशिंग पाहिजे आणि फिनिशिंग कशा पद्धतीने मारायचं मी सांगितलं. रेडी? पोझिशन. राईट. तरी पण 4 नंबरचा लक्ष ठेव. परत एकदा चौघवी तिथं थांबा आणि लक्ष ठेवा, मारून दाखवतो. बॉडी तुमची डाऊनच पाहिजे. आता 4 मुलं आहेत, 4ही प्रकारचे आहेत. हा पहिल्यांदा अप झाला, बाकीची 3 मुलं डाऊन होऊन गेले. याने फिनिशिंगला पाय नाही मारला, बाकीने फिनिशिंग मारला. सगळ्यांनी तेच करायचंय. काय करायचंय? इथून डाऊन ते 20 मीटर आणि फिनिशिंगला जोरात पाय. या आपण बसू सगळी सोबत. चला, बरेच दिवस झाले, थोडस वेट वाढले म्हणून थोडस जरा हे, तरी पण ते जोश आहे, तो एक दम आहे. जर कोणाला वाटत असेल व्हिडिओ बघून की सर थोडस वजन वाढले, वेगळं वाटते, दम असेल तर ये बाबा, तरी माही बसायची ताकद आहे. ठीक आहे, थोडं पहिले सारखं मी इथं बसतो. एक जण यार सेट द्यायला कोणतर, चला या कुणी पण एक जण. फिनिशिंग जमलं पाहिजे आपल्यामुळं, प्रॉपर मारायचं पाहिजे. ठीक आहे, चल. नाही सेट, राईट क्लॅप. चल, व्हेरी गुड. जमलं पाहिजे, हे सुद्धा जमलं पाहिजे. सेकंड चोरायला पाहिजे, मायक्रो सेकंड चोरायला पाहिजे.
चोरला का 1 सेकंदाचा फरक आहे. ए सारखं सारखं काय स्टॉप. आता मीच माझी मी सेट होते ना. सेट गो फिनिशिंग व्हेरी गुड. राईट. हा फिनिशिंग पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघतो काय जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 100 होतं, काय जिल्ह्यामध्ये शेवटचा इव्हेंट 100 होतो, काय जिल्ह्यामध्ये दुसरा इव्हेंट 100 होतो. काय मुले येतात लाईनला बसलेली असते असं निवांत असं पाठवून बसली असते ती. इकडे 100 मीटर कसं चालू आहे बघते ती, इकडे 100 कसं चालू आहे बघते ती. अजिबात चुकी करू नका बाबा, त्रास ठरेल. का त्रास होईल सांगतो तुम्हाला. या 100 मीटरला ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस नुसतं लूज येऊन चालणार नाही तुम्हाला. हे तुमच्या पुढं 4-5 डिटेल असणार आहेत आणि त्याच्या पाठीमागे जर तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं सांगतो. या तुम्ही माझ्यासोबत करा रे. बॉडी गरम करणं म्हणतो ह्याला. कमी वेळेमध्ये आपल्याला पळायचं आहे, त्याच्यामुळे तुमची बॉडी गरमच पाहिजे. बॉडी गरम काय पाहिजे हे तुम्हाला आज सांगतील. मी यांना ऑर्डर देईल ते करून देतील. रेडी सेट जम्प 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 जम्प. व्हेरी गुड. हे करायचं आहे मित्रांनो, करायचं साईडला कोपऱ्या जाऊन. मग तुमची बॉडी गरम होणार, मग तुम्ही बसणार. रेडी आय जम्प आय जम्प. बोलेल तेव्हा दोन्ही गुडघे चित्र. रेडी जम्प 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 अप. व्हेरी गुड. जम्प 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 अप. पाठीमागे उचलायचा. जम्प 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 अप. जम्प 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 अप. समोर दोन्ही पाय दोन्ही हात टच. जम्प 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 अप. जम्प 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 अप. व्हेरी गुड. दोन्ही पाय नंतर, दोन्ही पाय नंतर, दोन्ही हात समोर. साइड सेटअप. रेडी लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट. व्हेरी गुड. स्टार्ट हाय नीज हाय नीज. स्लो 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 स्लो. व्हेरी गुड. स्पीड 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 स्पीड. स्टॉप. हा समोर लक्ष. अजून एक. जोपर्यंत पहिला सेट समजून घ्यायचा. रेडी. मी पहिल्यांदा काय सांगितलं समोर या. पहिल्यांदा काय सांगितलं माझ्यासोबत करायचं. आता ही बॉडी गरम करते तुमची. कमीत कमी 1 मिनिटात तुम्ही बॉडी गरम करू शकता. ठीक आहे. या सेट जम्प 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 जम्प. ज्यावेळेस आप बोलेल त्यावेळेस दोन्ही गुडघे छातीला. रेडी जम्प 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 अप. जम्प 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 अप. दोन्ही पाय पाठीमागे उचलायचे. जम्प 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 अप. जम्प 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 अप. समोर दोन्ही पंजाला दोन्ही हातात. जम्प 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 अप. जम्प 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 अप. रेडी. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बसायला जाता त्यानंतर या रे दोन्ही पंजाला पंजे जुळवायचे. क्रॉस पाय. रेडी. हाय असं खाली बसायचं ह्या पोझिशनला. दोन्ही हातात पंजे पकडायचे. जुडा खाली स्ट्रेच देता येईल तेवढा स्ट्रेच. व्हेरी गुड. कंटिन्यू. राईट. परत हाय असं व्हायचं. रेडी. हाय असं पाठीमागं थोडं. उजवी स्टेप जेवढी मुठ टाकता येईल तेवढी टाकायची. चला दोन्ही हात गुडघ्यावरती. डाऊन डाऊन. चेन स्टेप. डाऊन डाऊन. व्हेरी गुड. आता पोझिशन पोझिशन. चल एक घ्यायची स्प्रिंट. कमान. बॉडी डाऊनच पाहिजे. व्हेरी गुड. राईट. भरपूर ऊन पडले म्हणून थोडस तरी पण ठीक आहे. कोणाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हे मी आज तुम्हाला 100चा स्टार्ट आणि 100 मारताना घेणारी काळजी सांगितलेली. मी तुम्हाला थोड्याच दिवसात 100चा वर्कआउट आणि 100साठी काय डाएट करावा हेही तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. भेटूया लवकरच. परत एकदा